शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सर, आपलं स्वागत आहे। आपण बघतो अतिशय धक्कादायक असा प्रकार हा साम टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशन मधनं उघडकीस आलेला आहे। 1 रुपयात पीक विमाची घोषणा राज्य सरकार करतंय, मात्र दुसरीकडे एक धक्कादायक वास्तव आपल्याला बघायला मिळतंय। या संदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया। हे सरकारचे बरेचसे उपक्रम हे असेच आहेत, घोषणा करायच्या पण प्रत्यक्षामध्ये ग्राउंड रियालिटी वेगवेगळी असते। तर इथं जे काय वरचे पैसे मागितले ही सरळ सरळ लाच आहे, भ्रष्टाचार आहे आणि हे केवळ पीक विम्याच्या बाबतीतच होतं याच्यातला भाग नाही। रासायनिक खताच्या बाबतीतही असंच होतं। लिंकिंग पद्धतीनं न खपणारी निकृष्ट दर्जाची खतं शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारली जातात। बियाणांच्या मध्ये तीच परिस्थिती आहे। निकृष्ट बियाणे जर का शेतकऱ्यांना मिळाली तर तक्रार केल्यानंतर त्या संबंधित कंपन्यांच्याकडे पैसे घेऊन त्या तक्रारी निपटारा केला जात नाही, त्या कारवाई होत नाही। म्हणजे शेतकऱ्याच्या प्रतीमध्ये विमा असो, बियाणं असो, खतं असो, कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजलेली आहे। आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे बदल्यांचा बाजार। ते अधिकारी निर्लज्जपणानं सांगतात की आम्ही बदल्यासाठी एवढा पैसा देतो, मग आम्ही त्या पैशाची व्यवस्था करायची नाही तर काय करायची। मग एकूणच सगळ्याच परिस्थिती नियंत्रणाखाली बाहेर गेलेली आहे आणि शेतकऱ्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होतो। मला वाटतं की सरकारनं त्या गोष्टीचा विचार करावा, नाही तर याचा निश्चितच फटका बसल्याशिवाय राहणार नाही। राजूजी, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत आणि या संदर्भात आपण सुद्धा अनेक वेळा पाठपुरावा केलेला आहे। आभारी आपल्या प्रतिक्रियेसाठी। तर आपण बघतोय आता या सगळ्या घटनेनंतर कृषी मंत्री आणि महसूल मंत्री नेमकं लक्ष देणार का, असा सवाल सुद्धा सध्या उपस्थित केला जातोय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।